write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 51 पाठ 51. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आय कॅन सिंग. मला गाता येतं. आय लाईक टू सिंग. मला गायला आवडतं. आय वॉन्ट टू सिंग. मला गायचं आहे. She can read. She likes to read. She wants to read. He can draw. He likes to draw. He wants to draw. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता ह्या भागात तुम्ही बोलायचंय बरं का. शाळेत किंवा घरीही जिथे असाल तिथे मी देईन त्या सूचनांप्रमाणे तुम्ही मोठ्यानं बोला. त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे. आज मी काही वाक्य इंग्रजीत म्हणेन आणि एकेका मुलांनी त्या वाक्याचा अर्थ मराठीत सांगायचा. सुरू करूया. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. एक जण तयार आहे? ह्या वाक्याचा अर्थ मराठीत सांग. आय कॅन डान्स. आय कॅन डान्स. मला नाचता येतं. बरोबर. पुढचं मूल. याचा अर्थ सांग बरं. ही कॅन कुक. ही कॅन कुक म्हणजे त्याला स्वयंपाक करता येतो. गुड. आता दुसरं मूल. वाक्य नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग. आय लाईक टू ईट. आय लाईक टू ईट म्हणजे मला खायला आवडतं. आता पुढचं मूल. याचा अर्थ मराठीत सांग. शी लाईक्स टू रीड. शी लाईक्स टू रीड म्हणजे तिला वाचायला आवडतं. आता दुसरं कोणीतरी हं. वाक्य नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग. आय वॉन्ट टू स्लीप. आय वॉन्ट टू स्लीप म्हणजे मला झोपायचं आहे. आता दुसरं एक मूल. या वाक्याचा अर्थ काय? शी वॉन्ट्स
टू प्ले. शी वॉन्ट्स टू प्ले म्हणजे तिला खेळायचं आहे. गुड. आता तुम्ही इंग्रजीत वाक्य तयार करायची. मी मराठीत वाक्य म्हणीन, तुम्ही इंग्रजीत. कोण उभं राहणार? हे वाक्य इंग्रजीत म्हण. त्याला गायला आवडतं. He likes to sing. बरोबर म्हणालात का? गुड. आता दुसरं मूल. तू हे वाक्य इंग्रजीत म्हण. मला झोपायचं आहे. I want to sleep. Good. आता अजून एक मूल उभं राहील. हे वाक्य इंग्रजीत म्हण. तिला चित्र काढता येतं. She can draw. Very good. आज पाठ झाल्यावर पुढचा सराव करालच, पण त्याआधी एक गोष्ट ऐका. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का. आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. आज मी तुम्हाला एक गोष्ट इंग्रजीत सांगणार आहे. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ही गोष्ट अगदी लक्ष देऊन ऐका. मधूनच मी तुम्हाला प्रश्न विचारेन, बरं का. In Pune city, there is a big zoo. There are many animals and birds in the zoo. Lions and tigers, parrots and peacocks, zebras and giraffes, and monkeys. The monkeys live in a big cage. Cage म्हणजे पिंजरा. One day, a little brown monkey saw that the door of his cage was open. He slowly came out. The little brown monkey looked here and there. He jumped onto a tree. He jumped onto the wall of the zoo and ran away. आपल्या पिंजऱ्यातून पळून कुठे गेलं माकड? ओळखलं का? Where is the little brown monkey? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, कुठे आलं ते माकड? बरोबर, आपलं छोटं माकड शहरातल्या रस्त्यावर आलं. Yes, the little brown monkey is on the road. Cars and buses, rickshaws and trucks, motorcycles and scooters. Oh, the little brown monkey is scared. He jumps onto a bus and then he jumps off again. He runs down the road. Suddenly, he sees a beautiful green tree. आता कुठे आलं हे लहानसं माकड? ओळखा बरं? Where is the little brown monkey? बरोबर, बागेत. एका लहानशा बागेत आपलं माकड पोचलं. Yes, the little brown monkey has come to a small park. He can see many trees and flowers.
he can see some children playing. He can see some children eating. Ice cream and bhel, peanuts and bananas. The little brown monkey is hungry. So, off he goes again, jumping down from the tree and running on the road. Oh, this is a good place for a hungry monkey. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता कुठे पोचलं बरं माकड? Where is the little brown monkey? हां, बरोबर, मार्केटमध्ये. In the market, so many fruits, bananas and guavas, chickus and apples, jackfruits and pineapples, grapes and oranges. So many fruits. And look at the vegetables. Onions, potatoes, red tomatoes, cabbages, cauliflowers, big fat brinjals. But where is the little brown monkey? Oh, there he is. He is eating something. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही ओळखा बघू, काय खात असेल माकड? त्याचं सर्वात आवडतं फळ कोणतं? बरोबर, bananas. The little brown monkey is eating bananas. He likes bananas. Now, where is the little brown monkey? ओळखलं का? कुठे जाऊन बसलं माकड? Yes, he is on a truck. But where is he going? कुठे जात असेल ट्रकमध्ये बसून हे लहानसं माकड? तुम्ही विचार करा. पुण्यापासून खूप दूर येऊन ट्रक थांबली. कुठे बरं पोचलं माकड? Where is the little brown monkey? Yes, he is in the jungle. The monkey jumps off the truck. He runs into the jungle. At last, the little brown monkey is happy. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, शेवटी आपल्या छोट्या माकडाला आनंद का झाला सांगू शकाल? आता पुढची 15 मिनिटं टीचर तुम्हाला आज शिकलेले शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार करायला लावतील. कॅन, लाईक, वॉन्ट या शब्दांचा योग्य वापर करा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात